प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मी काही कामानिमित्त मुंबई इथं आलो आहे। आज मिरजेत जो काय प्रकार घडला, शिवसैनिकांना ज्या पद्धतीनं आणि शिवसेनेच्या छोट्याच्या संपर्क कार्यालयाचं जी मोडतोड केली प्रशासनानं, ते अत्यंत गुंडगिरी आणि राजकीय वरदहस्त वापरून केलेली आहे। ते कार्यालय हे गोरगरिबांच्या दाखल्यासाठी किंवा गोरगरिबांच्या मदतीसाठीच उभा करण्यात येतो, शिवसैनिक उभा करतो ते। परंतु प्रशासनानं आणि ज्या पद्धतीनं हे दमदाटी करून जे कार्यालय उद्ध्वस्त केलं आणि शिवसैनिकांना मारहाण करून तिथून हुसकून लावलं, ही अत्यंत चुकीची बाब आहे। तो सातबारा त्या जागेचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावानं होता आणि ज्या अर्थी तो सातबारा त्यांच्या नावानं आहे, तो वारसा हक्कानं हा सातबारा उद्धव साहेबांच्या शिवसेनेचाच येणार आहे। हे साधे येड्या माणसाला समजेल। कारण एखादी प्रॉपर्टी, शेती किंवा मालमत्ता जर वडिलांच्या नावानं असेल तर ती परंपरेने मुलाच्या नावाने येते। याचाच अर्थ ती जागा ही उद्धव साहेबांची आहे आणि हेच प्रशासनाला समजत नाही आणि प्रशासनानं गुंडगिरी करून, मी असं म्हणतो की गुंडगिरी करून, प्रशासनानं गुंडगिरी करून ते संपर्क कार्यालयाची मोडतोड केली। आज यांचे दिवस आहेत, आज यांची सत्ता आहे, परंतु यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की उद्या आमचे दिवस येणार आहे। त्यावेळेला याचा हिसाब रोख दिला जाईल। काही दिवसातच मी मिरजेला येणार आहे। मिरजेला आल्यानंतर मी शिवसैनिकांची चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा किंवा कारवाई काय करायची हे आम्ही सर्व नेत्यांची चर्चा करून ठरवण्यात येईल। जय महाराष्ट्र।